शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन। रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता। चाकणकरांनी डॉक्टर संपदा मुंडेंचे सीडीआर जाहीर केल्याने कुटुंबियांनी व्यक्त केली नाराजी। चाकणकरांशी बोलणार अजित पवारांचं मुंडे कुटुंबियांना आश्वासन। सरकारने शेतकरी आंदोलनावर डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलोय। डावाला प्रतिडावानंच उत्तर द्यावं लागेल। कडूंच्या आंदोलन स्थळावर मनोज जरांगेंचा निर्धार। पवईमधल्या ओलीस नाट्याला थरारक वळण। 17 मुलांना स्टुडिओत डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर। पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य ठार। मुलाची सुखरूप सुटका। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम घोळाचा डेमो। ईव्हीएमकडे दुर्लक्ष कराल तर हातात केळं येईल, राज ठाकरेंचा इशारा। निवडणूक आयोगाविरोधातल्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलने येणार। राज्यातल्या गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा डाव। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे चाटुगिरी करतायत। राज ठाकरेंचा हल्लाबोल। नमो सेंटर सुरू केलं तर फोडून टाकू, राज ठाकरेंचा इशारा। चैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। गैरव्यवहाराची चौकशी करा, धंगेकरांची मागणी। धर्मादाय आयुक्तांकडून जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला 4 तारखेचा जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द। गोखले बिल्डर्सला 230 कोटी रुपये परत मिळणार। आम्ही जैन बांधवांना दिलेला शब्द पाळला। या प्रकरणात काही लोकांनी नको ते स्वार्थ साधून घेतले। काहीही संबंध नसताना आरोप करणं वेदनादायी होतं। मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांवर निशाणा। स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट सध्या शक्य नाही। कायद्यात तरतूद नसल्यानं व्हीव्हीपॅटला हिरवा कंदील नाही। राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। एमसीएच्या निवडणुकीत फडणवीस पवार युती की चर्चा। खेळात राजकारण होऊ नये म्हणून दोन्ही नेते एकत्र येणार असल्याची माहिती। वंदे मातरम वरून अबू आझमी आणि मंगल प्रभात लोढा आमने सामने। वंदे मातरम वाचनाची जबरदस्ती करणं चुकीचं। अबू आझमींचं वक्तव्य तर भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावं लागेल। मंगल प्रभात लोढांचं प्रत्युत्तर। पुण्यातल्या टीडीआर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली होती तक्रार। पर्वती जनता वसाहतीत एसआरएच्या नावाखाली 762 कोटींचा घोटाळा पुढारीनं केला उघड। निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता। पुणे पोलीस लवकरच ईडी तपासासाठी पत्र पाठवणार। गँगस्टर निलेश घायवळच्या आर्थिक साम्राज्याचे तपशील समोर। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी। मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई-केवायसी गरजेची असल्याचं तटकरेंचं मत। कोल्हापुरातल्या रजपूतवाडीजवळ चाकू आणि कोयते नाचवून दहशत माजवणाऱ्या 5 जणांना अटक। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर कोल्हापूर पोलिसांची कारवाई।